मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला बहुमत मुंबईकरांनी दिलं, परंतु एका मतदारसंघाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, तो म्हणजे 194 मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये समाधान सरवणकर जे आहेत ते माजी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उमेदवार होते, परंतु त्यांचा काही मतांनी पराभव झाला। आपल्यासोबत समाधान सरवणकर स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काही मतांनी तुमचा पराभव झाला, मोठ्या प्रमाणात तुमच्या मतदारसंघाची चर्चा होती, मोठी फाईट या मतदारसंघाकडे बघितली जात होती। तुमचा पराभव झालाय, महायुती म्हणून मुंबईमध्ये तुम्ही सर्वजण लढत होतात, तुमचा पराभव झालाय, काय तुमची प्रतिक्रिया? तुमच्यावरती जोरदार टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून होते। आज माझ्या प्रभागात आपण बघितलं तर आज 4-5 आमदार त्या ठिकाणी आज प्रचार करत होते। त्यासोबतच 2 पक्षप्रमुखांची मुलं हे देखील एका मतदारसंघातच प्रचार चालू होता। त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचा टार्गेट होतो मी। अशा प्रकारे प्रचार होऊन देखील माझ्या मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि फक्त 500 मतांनी माझा आज पराभव झाला। त्याच्यामुळे मला खरंच आनंद वाटतो की आज माझे मतदार आहेत हे माझ्यासोबत एवढा प्रेशर असून देखील ठामपणे उभे राहिले। महायुती म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये तुम्ही लढत होतात, भाजपचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले, जवळपास 89 भाजपचे नगरसेवक निवडून आलेत, 29 तुमच्या पक्षाचे निवडून आलेत। महायुती म्हणून लढत असताना तुम्हाला मदत झाली का तुमच्या वैयक्तिक 194 वॉर्डमध्ये? माझ्या इथे किंवा माही विधानसभेमध्ये आपण बघितलात तर भाजपकडनं पहिला काही फेऱ्यांमध्ये मदत होत होती, पण त्याच्यानंतर भाजपकडनं बिलकुल मदत झाली नाही। भाजपचे पदाधिकारी होते, पण एक विशिष्ट पदाधिकारी त्यांच्याकडनं असा मेसेज आला की आपल्याला ह्यांना मदत कोणालाही करायची नाही आहे, आणि त्यांनी व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून आज अनेकांना मेसेज केले की ह्यांना मदत करू नका, आपल्याकडनं समोरच्यांकडनं काहीतरी आपल्याला आलेलं आहे। हे असे मेसेज मी सुद्धा वाचलेले आहेत। एक विशिष्ट पदाधिकारी आहे, ज्या लोकसभेला देखील त्याच पदाधिकाऱ्यांनी महायुती कशी इथे हरेल यासाठी प्रयत्न केलेला, विधानसभेला देखील तोच प्रयत्न केलेला। फक्त माझी सीट नव्हे तर माही विधानसभेमध्ये जी भाजपची सीट आहे, शीतल गंभीर यांची सीट पाडण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट टोळी भाजपची ही काम करत होती। त्यावेळेला ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला मी आमच्या पदाधिकाऱ्यांना मेसेज केला की काहीही झालं तरी शीतल गंभीर यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे। का आम्हाला असा मेसेज कळतो की त्यांच्यातली एक टोळी जी आहे, जी वारंवार फक्त समोरच्यांकडनं पैसे घेऊन काम करते, ही स्वतःची सीट पाडण्यासाठी आता काम करते। आणि 182 मध्ये देखील आज भाजपच्या उमेदवाराचा जो काही पराजय झाला, 190 मध्ये थोडक्या मतांनी शीतलही आल्या जिंकून 109, पण त्यावेळेला देखील त्यांच्या विरोधात देखील आज त्या एक टोळीनेच काम करायचा प्रयत्न केला। 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांचा देखील 109 मतांनी, फक्त 100 मतांनी आज त्यांचा पराभव झाला। त्यावेळेला देखील त्या ग्रुपनी आज मेसेज, अक्षरशः मेसेज चॅट्स याच्या माध्यमातून आज ते प्रचार करत होते की आपल्याला यांचा प्रचार करायचा नाही, आपल्याला समोरच्यांकडनं पैसे आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे। आणि एक भाजपची पदाधिकारी अशा प्रकारे काम करू शकतात ही काही मला पटलेलं नव्हतं, आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पाडण्यासाठी देखील ते काम करत होते। आज फडणवीस साहेब, आज देवेंद्र फडणवीस साहेब आज त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, शिंदे साहेबांनी आम्हाला सहकार्य आहे। महायुती म्हणून एक चांगल्या प्रकारे काम चालू होतं या विधानसभेमध्ये आणि जिंकण्यासारखं वातावरण होतं। पण आज त्यांना देखील कुठेतरी एकेरी भाषेत आज त्यांच्या कार्यालयामध्ये, भाजपच्या कार्यालयामध्ये बोलणं, शेलारांबद्दल काहीतरी घाणेरड्या प्रकारे, आज मी ज्या वेळेला आम्ही नंदनवनमध्ये होतो त्यावेळेला शेलार साहेबांच्या देखील नावाने आज घाणेरड्या प्रकारे शिव्या घालणं, अशा प्रकारे त्या टोळीचं काम चालू होतं। आणि त्या टोळीने शेवटी त्यांचं जे काम होतं, आज त्यांच्यावरती भाजपचा एक लेबल आहे किंवा भाजपचे एक पदाधिकारी आहेत। त्याच्यामुळे असं वाटतं बाकीच्या खालच्या ज्या पदाधिकाऱ्यांना वाटतं की हा पक्षाचा आदेश आहे का, तर हा पक्षाचा आदेश 100% नव्हता, हे मला 100% खात्री आहे। कारण मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे 100% आमच्या पाठीशी होते, शिंदे साहेब 100% पाठीशी होते, भाजपचे वरिष्ठ नेता पाठीशी होते। पण इकडे काही एक टोळी जी आहे जी प्रत्येक निवडणुकीत एक भाजपचं जे कॅडर आहे हे खराब करण्याचं काम सुरू आहे माही विधानसभेत। आणि ह्या बाबतीत कुठेतरी आम्ही फडणवीस साहेबांची देखील भेट घेणार आहोत आणि त्या गोष्टी कळणं गरजेचं आहे, कारण आज त्यांना देखील एकेरी भाषेत उल्लेख केला जातो या माही विधानसभेत त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडनं। हे कितपत योग्य? आणि आपण एक लोकसभा आपण हरलो, त्यावेळेला विधानसभा हरलो, नगरसेवक देखील आपण त्या पद्धतीने यांच्यामुळे नुकसान होतो। आज अशा पदाधिकाऱ्यांना खरं तर पक्षातनं बरखास्त करायला पाहिजे, कारण की त्यांच्यावरती पक्षाचा लेबल असल्यामुळे आज खालच्या कॅडरला कळत नाही यांचं कोणाचं खरं ऐकायचंय, खरं कोणाचं ऐका, आपल्याला पक्षाकडनं आदेश आलाय की हे स्वतःचं सांगतायत। त्याच्यामुळे ह्या गोष्टी पक्षाला, भाजप पक्षाला कळणं गरजेचं आहे। आज त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जात नाही हे माही विधानसभेमध्ये, त्यांना सुद्धा एकेरी भाषेत तिथे बोललं जाते।
तुम्ही नक्की कोणाविषयी उल्लेख करताय आणि ज्यावेळेस तुम्हाला मदत होत नाही हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही पक्षश्रेष्ठींशी याबाबत बातचीत केली होती का? कारण तुम्ही म्हणताय लोकसभेमध्ये मदत नाही झाली, विधानसभेला मदत नाही झाली, महानगरपालिकेला सुरुवातीला मदत केली परंतु त्यानंतर मदत नाही केली. कोणाविषयी बोलताय आणि हे पक्षश्रेष्ठींना तुम्ही कळवलं होतं का? आम्ही ज्यांना कळवायचं आहे पक्षश्रेष्ठींना देखील कळवलं आहे. आम्ही जिथे जिथे कळवायला पाहिजे तिकडे कळवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की भाजपच्या पक्षश्रेष्ठींना देखील ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत हे आमच्यापेक्षा जास्त RSS कडनं त्यांना कळलेलं आहे पहिलं. कारण की हा रिपोर्ट आमचा नव्हे तर RSSचा रिपोर्ट होता. त्यांचे RSSचे ज्यावेळेला पदाधिकारी आले भेटायला त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं की ह्या गोष्टी घडत आहेत. आम्ही वरिष्ठांना ह्या गोष्टी कळवणार आहोत की कुठेतरी पक्षाला बदनाम करणं किंवा भाजपला बदनाम करण्याचं हे सगळं षडयंत्र चालू आहे. आज एक विचार करा, या ठिकाणी जर 5 सीटा उबाठाच्या कमी आल्या असत्या तर आज ते कुठेच राहिले नसते. आज जे काही महापौर पदाचं आज जे काही गणित घडतंय, आज 5 सीट त्यांच्या अजून कमी आल्या असत्या, आज कुठेच ते दिसले सुद्धा नसते. या सीट जर महायुतीच्या जर आल्या असत्या, अजून एक भाजपचा जर नगरसेवकीकडे निवडून 182चा आला असता तर भाजपचा आकडा वाढणार, आमचा आकडा वाढणार. त्याच्यामुळे महापौर पदाची आज जी काही शर्यत चालू आहे, जे काही कॉम्पिटिशनमध्ये आज उभे आहेत, हे उभे राहिले नसते. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आज भाजपचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि हे आम्ही नाही कळवल्या, आम्ही तर आमचं पोचवणारच आहोत. त्यांना जी काही त्यांची यंत्रणा ही खूप स्ट्रॉंग आहे, जे मानायला लागेल. त्यांची यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडनं ज्यावेळेला माझ्याकडे शेवटच्या दिवशी कार्यालयामध्ये आले त्यावेळेला मला सांगण्यात आलं की ह्या गोष्टी घडतात, हे मेसेज आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि आम्ही वरिष्ठांना हे मेसेज पोचवणार आहोत. एक वेगळा प्रश्न असा की ज्या पद्धतीने ज्या दिवशी तुम्ही तुमचा पराभवाची घोषणा करण्यात आली, विजय निशिकांत शिंदे यांना देण्यात आलं, त्यावेळेस इथले आमदार जे स्थानिक आमदार आहेत महेश सावंत त्यांनी असं म्हटलं की सरवणकर कुटुंबाला मला माहीम विधानसभेतून त्यांना संपवायचं आहे. अगोदर सदा सरवणकर यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला, आता तुमचा पराभव केला, प्रियाताईंचा देखील पराभव झाला, अशा प्रकारची त्यांची प्रतिक्रिया आली. आता तो बालिश बुद्धीचा माणूस आहे. मला एक सांगा, आज ह्या परिसरामध्ये 191 होते, 5 वेळेची नगरसेविका, 1 वेळ मुंबई महानगरपालिकेचा महापौर, 1 वेळेची आमदार, एवढी 30-35 वर्ष जी बाई नगरसेविका होते ती फक्त 100 मतांनी जिंकून येते. त्याच्यामुळे दादरकरांचं मत कोणाच्या बाजूनी होतं हा खरा तर तिचा पराजय आहे. तुम्ही जर 30 वर्ष मुंबईचा महापौर होतात, तुम्ही ह्या प्रभागाचे आमदार होतात, तुम्ही आज नगरसेवकामध्ये प्रिया सरवणकर गुरव हिचं पहिलं इलेक्शन होतं, तिच्यासमोर फक्त 100 मतांनी जिंकून येतात. आणि ह्याच्यात कुठला अभिमान? आज तुमच्यासोबत मनसे नसती तर तुमची काय हालत झाली असती. एवढं छोटीशी एक गोष्ट आहे. आज मनसे नसती, आज तुम्ही गेल्या वेळेला जर कॅल्क्युलेशन काढलं, मनसे आणि त्यांची जर बेरीज केली, एकत्र मतं केली तर त्यांची विशाखा राऊत ही किमान एक 7 ते 8 हजार मतांनी निवडून यायला पाहिजे होती. ती महिला आज फक्त 100 मतांनी निवडून येते. त्याच्यामुळे हे कसं आहे, क्रेडिट वॉर आहे. हा क्रेडिट घेण्याचं काम असतं. त्याचं कर्तृत्व शून्य आहे हे दादरच्या लोकांनी दाखवून दिलं आहे. त्याच्यामुळे जर त्याचं एवढं कर्तृत्व असतं, एवढी स्ट्रॉंग उमेदवार त्याच्याकडे, म्हणजे आता बघायला गेला तर प्रिया सरवणकर गुरव ही फक्त आता राजकारणात 1-2 वर्षापासून ऍक्टिव्ह झाली आहे. ती काय कुठली निवडणूक लढवली नाही. निवडणूक न लढवता देखील पहिली निवडणुकीमध्ये तिने अक्षरशः विशाखा राऊतला घाम आणला. म्हणजे अक्षरशः विशाखा राऊतला कळतच नव्हतं काय करायचं आणि शेवटच्या क्षणात 100 मतांनी ती जिंकून आली. फक्त शेवटच्या राऊंडपर्यंत प्रिया सरवणकर गुरव 1000 मतांनी पुढे होती. त्याच्यामुळे आणि माझ्या प्रभागात आपण बघायला गेला असा तर माझ्या इथे तर त्यांची युती होती, शिवसेना मनसे. आज माझ्या इथे किमान एक 7 ते 7 हजारांनी ते लोक जिंकायला पाहिजे होते, तिकडे फक्त 500 मतांनी जिंकल्यात. त्याच्यामुळे आज जर युती नसती तर महेश सावंत आणि त्या पक्षाची का हालत झाली असती ही आपणच समजायला पाहिजे. आणि माझ्या इथे 194 मध्ये आता जी काही मतं पडलेली ही कुठेतरी महेश सावंत या नावाला नव्हती, तर सुनील शिंदे हे काही आमदार होते, वरईचे आमदार होते, एक त्यांचं कुठेतरी चांगलं नाव आहे, त्या माणसाला बघून ती मतं पडलेली. महेश सावंतचं कर्तृत्व शून्य आहे. त्याच्या कर्तृत्वावरती आली असती तर मग ती किमान एक 5-6 हजारांनी ते राहायला पाहिजे. दादरच्या ज्या सीट्स आहेत या 4 हजारांनी 5 हजारांनी सीट्स यायला पाहिजे होतं, ते 100 मतांनी सीट येते. त्याच्यामुळे त्याचं कर्तृत्व काय आहे? आज त्यांची 190 सीट ही पडलीच ना उबाटाची, त्यावेळेला तुझं कर्तृत्व कुठे होतं? पण ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिलेल्या सरवणकर कुटुंबाला मला दादर माहीमधून संपवायचं होतं, मी त्यांना संपवलं. आज 40,000 मतदार आमच्या पाठीशी आहेत, तर मग संपवण्याचा विषयच येत नाही. आज कोण कोणाला संपवत नाही राजकारणात. जो काम करतो हा पुढे जातो आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चाललो. हा स्वतः महेश सावंत हा एकदा काँग्रेसमधनं लढलाय, एकदा अपक्ष लढलाय. त्याच्यामुळे ह्याचं कर्तृत्व शून्य आहे. फक्त मीडियामध्ये यायचं आणि काहीतरी बोलायचं. मला त्या माणसावरती बोलायचं सुद्धा नाही, पण त्याचं कर्तृत्व असतं तर आज किमान 4 हजारांनी दादरची जी महत्वाची सीट आहे, किमान ते 4 ते 5 हजार मताधिक्याने ती सीट जिंकायला पाहिजे होती. त्यांच्याकडे एवढी स्ट्रॉंग उमेदवार होती.
मी तर सांगतो 4 टर्म तुमची नगरसेविका, एकदा महापौर होती, एकदा आमदार होती, ती फक्त 100 मतांनी जिंकते. त्याच्यामुळे मतदारांना माहिती आहे की खरा कोणाचा विजय झालाय आणि खरा कोणाचा पराजय झालाय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सर्वांचं लक्ष दादर माहीम विधानसभेकडे लागलं होतं आणि जे महेश सावंत यांनी समाधान सरवणकर यांच्यावरती टीका केली होती त्याला समाधान सरवणकर यांनी उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.